अर्थात भोगाव आणि चरई अशी आपण मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 3 सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024. मॅचला सुरुवात होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. मॅचला होती सुरुवात. पहिल्या चेंडूला फेस करेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून आदिनाथ. पहिला चेंडू, वाह, सुरेख लेंथ स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून चरई संघाचा गोलंदाज महेंद्रा. जबरदस्त पहिला चेंडू पाहिला भेटला खेळपट्टीवरती. समोर फटका आपण पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चेंडूची गती कमी झाली आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक पहिला चेंडूवरती आला आणि त्यामुळे धाव मात्र भेटत नाहीये. दुसराही चेंडू आपण पाहतोय निर्धाव जो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या फलंदाला मात्र थांबवलं जात आहे आणि एक चांगली सुरुवात आपण पाहतोय संघासाठी चरई संघाकडनं गोलंदाजीच्या माध्यमातून. समोर फटका आपण पाहतोय. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फेकी ताकदवान आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार मात्र येतोय आणि त्यामुळे एका धावेवरती इथे थांबावं लागतंय. मात्र एका धाव्याने सांघिक आणि वैयक्तिक खातं उघडणार आहे आणि धाव फलकाचा श्री गणेश आपण पाहतोय या एका धावेच्या मदतीने. संत आणि सावध सुरुवात. नदीचा उगम पाहतोय आपण. छोटा असला तरी पुढे जाऊन ती जीवनदायिनी बनते. त्यामुळे आयुष्यामध्ये छोटी सुरुवात तिने कधी निराश होऊ नका. यावेळी चांगला फटका कव्हरच्या झोनमध्ये डीप मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक कव्हर मधून चेंडूवरती ताबा मिळवेल, फेकी करेल तोपर्यंत जलद गतीने घेतलेल्या 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरकेल, आकार घेईल 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू असताना, चालू असताना. इथे पाहायचंय बॅटची एज मात्र लागली. त्या गॅप मधून चेंडू निसटलाय. सुईतून धागा निघावा असा चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. मोके पे चौका. धावफलक 4 ने पुढे सरकेल, आकार घेईल 7 धावा. ज्या पद्धतीने म्यानातून उसळते तलवारीचे पात, म्यानातून उसळते तलवारीचे पात, वेडाट मराठे वीर दौडले 7, 7 नव्हे 1 7. 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुणे विभागाचे धडाडीचे कार्यकर्ते बळीरामजी तर यांच्या बांधणीमध्ये केलेला हा संघ आहे आणि त्यांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. पहिली मोठी चुकी तुम्ही पाहिलं, क्षेत्ररक्षकाने एफर्ट नक्की त्या ठिकाणी दिला, मात्र झेल होऊ शकला नाहीये. झेल मात्र तिथे निसळतोय आणि जीवनदान मात्र भेटतंय. झेल छूटा, गेंदबाज का दिल टूटा और मुकद्दर भाई इसके साथ रूठा. कुछ इस तरह का माहौल मैदान में देखने को मिला इस पहली ओव्हर में. रमेश सर आपण पाहतोय, रोहित सर, रमेश सर हे 2 पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेला आहे. बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये ते पंचांची भूमिका करतायत. मात्र यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बदल जाणवेल, कारण एका पंचांना आपण ब्रेक देतोय लंच ब्रेकसाठी. आणि मात्र तिथे पांडुरंग सर तुम्ही काम करताना पाहताय. एक चांगले गुन्हे जाणते खेळाडू आहेत. अनेक चांगला खेळाडू मी नेहमी सांगत असतो की एक चांगला खेळाडूच एक चांगले पंच म्हणून पुढे येतात. त्यामुळे दोन्ही पंचांचा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. इथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा झाल्यात 8 आणि मैदानात पाहूया कोण कोणाची लावतोय वाट. धावसंख्या 8. क्रॉस बॅट फटका. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे तिथे आपण पाहतोय चेंडूला अडवलं जाईल आणि 1 धाव मात्र या दरम्यान येते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एकेरी दुहेरी आणि याचबरोबर एक चौकार देखील आलाय. त्यामुळे धावेसाठी धावपळ होताना पाहायला भेटते. 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. यावेळीचा फटका मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी येते
या दरम्यान घेतलेली एक धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल. डॉट चेंडू, धाव मात्र घेतली नाहीये, नकार मात्र येतोय. चुस्त आणि तंदुरुस्त असे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे धाव घेण्याचा मोह मात्र टाळला जातोय. षडक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं प्रेम बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि अफलातून गोलंदाजी करतोय. 17 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू मात्र निर्धाव. ओहो, इथे पंचांकडे अपील. लेग बी 4 विकेटसाठी मात्र पंच नाखुश आहे. लेग बायची धाव असल्याचा पंचांचा इशारा येईल. धाव फलक 1 ने जाईल पुढे आणि दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा. तुम्ही पाहताय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुणे विभाग आयोजित भव्य डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दुसरे पर्व. इथे टॉपेज घेतला होता आणि तिथे आपण पाहतोय एक सिंगल येते. धावफलक 1 धावेने जाईल पुढे. 1 ओव्हर 11, 11 धावा धावफलकावरती. षडक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, आघाडीची जोडी तुम्ही पाहताय, ओपनर बॅटर तुम्ही पाहताय, मात्र अजून शांत आहेत. ओहो, यावेळीचा चेंडू स्विंग अँड मिस, खाली बुंग करून चेंडू सर विकेट किपरच्या दस्तानामध्ये निर्धाव स्वरूपात. पण पाहिलं हे पहिल्या पर्वाचा बायकर मॅन जो ठरला होता तो सह्याद्री प्रीमियम लीगचा बायकर मॅन तो आदिनाथ चिकणे तर या मॅच मध्ये पूर्णतः त्याला थांबवून ठेवलंय. पाहायचं किती वेळ थांबतोय तो मैदानाच्या आतमध्ये. बर्फाचा खडा त्याने डोक्यावर ठेवलाय, संयम त्याने घेतलाय. मॅच मध्ये मात्र धावफलक आपण पाहतोय पिछाडीवरती राहिलाय, कारण 2 षटकाची सांगता होत असताना धावफलकावरती फक्त 11 धावा. तिसऱ्या षटकाला होतीये सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर्स नेम प्लीज. शुभम पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि गुंगारा दिला चेंडूने क्षेत्ररक्षकाला. चेंडू पोहोचेल सरळची मारेशेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी ये रास्ते हे 4 के चौकार. 4 धाब्या ठिकाणी मिळेल. नशीब साथीला असेल तर काही घडू शकतं आणि 4 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे. 15 धाबा धावफलकावरती. कमलेश अखिलेश आपण पाहतो यावेळी स्ट्राईकला असेल. अखिलेशच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. ओहो, यावेळेची लाईन भरकटलेली चेंडू आणि त्याचा मात्र फायदा उठवतो इथे अखिलेश. गॅप मध्ये चेंडू ढकललाय. कव्हर मधून डीप कव्हर सीमारेषेला फोडलं जातंय आणि येतो या दरम्यान सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार क्रॅडिकल चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आलेत. लगातार 2 चौकार खेचत असताना आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय. धावफलक 4 ने जातोय पुढे आणि याचबरोबर आपण पाहतोय धावसंख्या 19. पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. कव्हरचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल पुन्हा एकदा सुटलाय. 2 झेल आपण पाहतोय या संघाकडनं जे निसटलेले आहेत. 2 जीवनदान मात्र आतापर्यंत खेळाडूंना मिळालेले आहेत. मी नेहमी सांगत असतो की जीवनदान द्यायचं झालं तर मैदानाच्या बाहेर नक्की एखाद्याचा जीव वाचवा, तो आयुष्यभर त्याचे उपकार विसरणार नाही. मात्र जर तुम्ही मैदानाच्या मध्ये फलंदाजाला जीवनदान देता तर तोच फलंदाज तुमचा जीव घेण्यासाठी तयार होईल, कारण जीवनदान ही जीवघेणी ठरतात. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय काय प्रत्युत्तर दिलं जाईल. जीवनदान भेटलंय. ओ या दरम्यान यस 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 अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त अवांतर एक्स्ट्रा धाव मिळेल आणि धावफलक 1 ने जाते पुढे. 22 धावा. या ठिकाणी आपण पाहतो एक प्रेक्षणीय सामना. सह्याद्री पुणे बेस्ट वर्सेस सह्याद्री मुंबई बेस्ट अशी एक प्रेक्षणीय सामना असणार आहे. या दरम्यान चेंडूने घेतलाय बॅटचा एज आणि कॉट बिहाइंडचा शिकार ठरलाय. पहिल्या विकेटचं पतन अखिलेशला मात्र परतावं लागेल.
मोठी विकेट चांगल्या रंगामध्ये दिसत होता, कारण एका बाजूने तो लढत होता मैदानाच्या आतमध्ये, धावा जमवत होता संघासाठी. मात्र त्याची ही झुंज या ठिकाणी थांबेल. विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होत असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे, निक्की निकम. नितीन हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे, बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र पाहायचं मैदानाच्या आतमध्ये त्याचा नॅचरल गेम कसा असेल, त्याचा स्वाभाविक खेळ काय आहे. तर त्याचा स्वाभाविक खेळ हार्ड हिटिंगसाठी तो ओळखला जातो. मात्र ती फलंदाजी ते आपल्याला पाहायला भेटेल का, थोडासा मनोरंजनाचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल का, चाकायला भेटेल का. 22 धावसंख्येवरती पहिली विकेट. आघाडीच्या जोडीने 22 धावांची सलामी दिली. त्यानंतर पाहायचं इथे गोलंदाजाची लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये, विकेट आणि त्यानंतरचा हा निर्धाव डॉट बॉल. शुभम आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना, कारण अगोदर थोडासा माघारा ठरला होता. मात्र पुन्हा एकदा वापसी करून देते आपल्या संघाला, पुन्हा एकदा कमबॅक करून देते आपल्या संघाला. यावेळेस हा लाईन केलेला चेंडू, अंपायर कॉल येईल, व्हाईट बॉल. आणि अवांतर धावेबरोबर एक्स्ट्रा धावेबरोबर आपण पाहतोय धावफलक 1 जाते पुढे. 23 धावा धावफलकावरती. एक गडी बाद असताना षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना तुम्ही पाहताय या दुपारच्या सत्रामध्ये. खरं तर उन्हाचा थोडासा तडाखा कमी झालाय, थोडासा सूर्य ढगाळ गेलेला आपल्याला पाहायला भेटतं. हो तिथे सेल्फ डिफेन्स, नक्की स्वतःची विकेट वाचवण्यासाठी फलंदाजाची तिथे चकमक आपण पाहिली, धडपड आपण पाहिली. आणि बालंबाल बच गे बाया असं म्हटलं तरी हरकत नाहीये. निर्धाव चेंडू बरोबर षटक मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. तिसऱ्या क्रमांकाचं 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या डावातील अर्धा डाव या ठिकाणी पूर्ण झालाय आणि अर्धा डावामध्ये इथे आपण पाहतोय फलंदाजी करीत असताना भोगाव या संघानं बनवल्या आहेत त्या 23 धावा, एक गडी बाद. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. जब एक विकेट खोकर 23 रन पा लिए. चौथ्या षटकाला होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र, वैयक्तिक दुसरं. तो संघासाठी चौथ्या क्रमांकाचं षटक. एक सिंगल या दरम्यान घेतली जाईल आणि एका धावेबरोबर आपण पाहतोय धावफलक पुढे जाणार आहे. ते 24 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहतोय कासव चाललेलं धावफलक 6 षटकांमध्ये याच मैदानाच्या आतमध्ये. जर पहिल्या मॅचमध्ये स्कोर पाहिला तर तब्बल 86 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 70 पार धावफलक. तिसऱ्या मॅचमध्ये किती धावा बनवल्या जाणार. समोर फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. या दरम्यान एक सिंगल पुन्हा एकदा घेतली जाईल. थोडीशी शांत फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र किती वेळ ही शांतता राहील, कारण असं म्हणतात का वादळापूर्वीची शांतता ही खूप भीषण आणि भयावह असते. तूफान आने से पहले भाई पत्ता भी नहीं हिलता, लेकिन जब तूफान आ जाता है तो पत्ता पत्ता और डाली डाली हिला देता है. क्या वो तूफान देखने को मिलेगा बल्लेबाज की ओर से. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. वापसी की जाएगी या नहीं. एक अच्छी गेंद के साथ इस बार फिर से खामोश रखा बल्लेबाज को गेंदबाज ने. तो इस समय तो देखा जाए तो गेंदबाज का पकड़ा भारी है. बिल्कुल खामोश रखी हुई बल्लेबाजी. या ठिकाणी आदरणीय रविदादा सुर्वे आजचे अन्नदाते यांच्या माध्यमातून या ठिकाणी भोजनाची खूप छान व्यवस्था केली. दादांचं मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर दानशूर मनाचे अशी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि दरवर्षी ते आपल्याला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करतात. असे आजचे अन्नदाते यांचं मी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आणि या मंचाच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतो. गुरुदत्त केटरचे ओनर आहेत आणि आपल्या शुभ कार्यासाठी, आपल्या मंगलमय कार्यासाठी आपण नक्की त्यांच्याशी संपर्क साधा. स्वादिष्ट, रुचकर, चविष्ट, खमंग असं जेवण त्यांचं आणि याच्या माध्यमातून त्यांची ही सेवा, समाजसेवा चालू असते. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधायचा. या दरम्यान येतोय खमंग रुचकर असा हा डावाला साजेसा सीमा पार चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळतील. धावफलक 4च्या मदतीने जाईल पुढे.
आणि धावफलकावरती 30 धावा. बराच वेळ आपण पाहिलं सन्नाटा छाया होता मैदान के अंदर, खामोश रखा था बल्लेबाज को. शेवटी त्याने देखील सांगून दिलं की भाऊ शांत राहिला, मी काही संत नाहीये. आणि यावेळेस त्याची शांतता मात्र कुठेतरी संपली, त्याचा संयम मात्र सुटला. चौकार पाहायला भेटतोय, टॉप मिस टाइम शॉट आहे आणि तिथे टॉपेज घेतला बॅटने. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का. एक तिरी तो एक मेरी. गेंदबाज देखील इथे काही सांगून गेलाय, पा अगोदरच्या चेंडूवरती तू चौकार खेळू शकतो, पुढच्या चेंडूवरती मी तुझी विकेट मिळू शकतो. 1-13 मेरा. षटक आपण पाहते पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं. धावफलकावरती 4 षटकांनंतर 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. चार षटकाचा खेळ पूर्ण होते. 5व्या षटकाला सुरुवात होईल आणि 5व्या षटकामध्ये तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहते पुन्हा एकदा प्रेम 2 गोलंदाजांना खरं तर 2-2 षटकाचा कोटा सोपवलेला आहे. अंगभेदक मारा, काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी आपण पाहतो. आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजांना मात्र जेठीच धरलंय, कारण फलंदाजांना आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून त्यांनी दूर ठेवले. कमालीची गोलंदाजी मात्र वापसी नक्कीच करावं लागेल. असं म्हणतात की नसेल कोणाची साथ मित्रा, नसेल कोणाची साथ, मदतीचा हात स्वतःपासून वेडा करतो सुरुवात. चिडेल कारी रात आणि शेवटी संकटच करतील संकटांवरती मात. मात्र विकेटचं संकट काही थांबायला तयार नाहीये आणि आणखीन एका विकेटचं पतन तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये होईल. फलंदाजांना मात्र मैदान सोडावं लागतंय आणि इथे निराशा मात्र पात्रामध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल, नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदीप. नावामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला प्रकाश देणारा दीप दिसेल, मात्र संघ आता अंधकारामध्ये आहे. धावांचा अंधकार मात्र त्यांच्या समोर काळोख मात्र आहे आणि या धावांच्या अंधकारातून, या धावाच्या काळोख्यातून, या संकटातून संघाला जर बाहेर काढायचं असेल तर संदीपला स्वतःमध्ये ती ज्योत पेटवावी लागेल आणि त्यानंतर आपण पाहतोय धावफलकाचा विकास करावा लागेल, कारण या सिच्युएशनमध्ये संदीपची फलंदाजीची गरज संघाला असणार आहे आणि संघाचा तो संघनायक आहे. त्यामुळे या दरम्यान यस 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 अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय, अवांतर धाव आपण पाहतोय. एका धावेने धावफलक पुढे 31 धावा. 5व्या षटकाला सुरुवात प्रेम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. खराब चेंडू आपण पाहिला यावेळेस. हो, फुल टॉस चेंडू आणि त्याचा फायदा उठवतोय संदीप. नक्की चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार शानदार षटकार. गरज ती खरं तर या सिच्युएशनला या षटकाराची, कारण संघ जर पाहिला तर धावांच्या संकटाचा सामना करत होता. खरं तर या संदीपने संघासाठी दीप लावलाय. षटकाराचा धावफलक पुढे पाठवलाय 37 अंकावरती. पुन्हा त्या ॲक्युरेट फटका डीप मिड विकेट सीमारेषेला पोडलंय आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. कमाल. नायक कसा असावा त्याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संदीप दाखवतोय. संघाचा लीडर कसा असावा, संघाचा कॅप्टन कसा असावा, संघाचा संघनायक कसा असावा, तर संदीप सांगतोय माझ्यासारखा. संघ अडचणीत आला, संदीप धावून गेला आणि तिथे जाऊन धावाची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली आणि पहा संघाचा धावफलक कसं वेगानं पुढे घेऊन जातोय. ओहो, लाव जवाब शॉट, स्वीट साऊंड इथे ऐकायला येतोय आणि डोळ्याला सुखवणारा फटका मात्र पाहायला भेटतोय. संदीपच्या बॅटमधून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार षटकार. धावफलक 6 धाव्याने जाईल पुढे 47 धावा. काय कमालीची फलंदाजी संदीपच्या बॅटमधून. 4 चेंडूंचा सामना केला, मात्र 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा त्याने बनवल्यात आणि केल्याने होत आहे भाऊ, अधिक केलेची पाहिजे. या
वळीप्रमाणे त्याने नक्कीच काम मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. संघासाठी तो तारणहार ठरलाय, संघासाठी तो आधारस्तंभ बनलाय. कारण संकटामध्ये जो उभा राहतो आपण त्याला तारणहार म्हणतो, संकटामध्ये जो आपल्या संघासाठी उभा राहतो त्याला आपण आधारस्तंभ म्हणतो. आणि संघाची ही आधारभूत शिला बनलाय संदीप. दीप नक्कीच धाबांचा त्याने मैदानाच्या आतमध्ये लावलाय. आणि जो धाबांचा काळोख त्याला मात्र थोडंसं दूर केलंय आणि थोडासा प्रकाशमय धावफलक आपल्याला पाहायला भेटतोय. तो धावफलकावरती 47 या अंकावरती. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोशन. क्या रोशन होगा फिर से एक बार? और इस बार आड़े हाथ से खिला हुआ शॉट डीप मिड विकेट में, फील्डर तैनात है, गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का होगा पतन और बल्लेबाज जाता हुआ बैक टू द पवेलियन. फलंदाज मात्र परतावं लागतंय आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मुंबईच्या नगरीमध्ये आपण पाहतो, घाटकोपर नगरीमध्ये खरं तर आयकॉन म्हणून ज्याचा दबदबा आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उमेश लेट आलेले आहेत, मात्र पाहूया थेट आलेत का. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. काय स्ट्रॅटर्जी होती माहिती नाही, काय प्लॅनिंग होती त्यांची माहिती नाही, कारण आयकॉनला शेवटच्या षटकामध्ये पाठवणं काय धोरण असेल. पहिला चेंडू मात्र या दरम्यान हो गई गलती, हो गई भूल और इसी के साथ दांडी 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 गुल. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे दांड्या यष्टांचं वेध घेतलाय आणि आयकॉनला मात्र शून्यावरती परतावं लागतंय. हे चांगल्या खेळाडूला उशिरा पाठवण्याचे कदाचित परिणाम असू शकतात, कारण शेवटच्या षटकामध्ये हिटिंग करणं हा एक मात्र उद्देश प्रत्येक फलंदाजाचा असतो. हाणामारीच्या षटकामध्ये तोडा फोडा परंतु धाबा जोडा या धोरणाचा सूत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान लिस्टिकला सोडून ऑफ स्टिकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मागे आपण पाहतो यष्ट्यांचा चेंडू नवेद घेतला. ओ या दरम्यान पाहायचंय बाउन्सर, तिखट बाउन्सर पाहायला भेटला आणि विकेट हॅट्रिकची मात्र संधी या ठिकाणी दबडली जाते. विकेट हॅट्रिकच्या उंबरवरती गोलंदाज होता, मात्र तिथे बाउन्सर टाकला, प्रयत्न नक्कीच केला त्याने विकेट मिळवण्याचा, मात्र विकेट भेटले नाही. ओ या दरम्यान प्ले अँड मिस. संघाचा जो संघनायक आहे संदीप मात्र अजूनही नॉन स्ट्राईक घेतला आहे, ज्याने 4 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या होत्या. मात्र त्याच्याकडे स्ट्राईक घेणं गरजेचं होतं या शेवटच्या षटकामध्ये, कारण तो फॉर्ममध्ये आहे आणि जर तुम्ही इनफॉर्म बॅटरला जर चान्स देत नसेल, त्याला जर नॉन स्ट्रायकर ठेवत असेल तर मग त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागेल. कॉट बिहाइंडचा शिकार, विकेट किपरने केलं काम तमाम. फलंदाज बाद होऊन परततोय, विकेटचं होते पतन आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय संघाची झालेली दुर्दशा. एक चांगली दिशा जर भेटली तर मला वाटतं दुर्दशा होऊ शकत नाही, मात्र ती दिशा त्यांना देता आली नाही आणि शेवटच्या षटकामध्ये थोडीशी ती आपण पाहतोय संदीपला चान्स भेटला नाही, ज्याने चांगली दिशा संघाच्या धावफलकाला दिली होती, मात्र त्याला स्ट्राईकवरती आणलं नाही आणि त्यामुळे पाहतोय योग्य दिशा नाही तर दुर्दशा. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक देखील आपल्याला पाहायला भेटेल का, कारण इथे विक्रमाची नोंद होणार. या दरम्यान या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकत असताना एक अनोखा विक्रम, 3 विकेट मिळत असताना ओव्हरहेड ड्रिक आणि त्यानंतर आपण पाहतो एक अनोखा विक्रम नोंदवलाय, निर्धाव षटक. वा, वेल प्लेड, अभिनंदन गोलंदाजाचं. शेवटच्या षटकामध्ये खास करून रोशननी इथे रोशन कर दिया माहोल आणि बनवल्या त्या 47 धावा आणि बनवायच्या त्या 48 धावा. इथे आपण पाहतो एक शिस्तबद्ध संघ मैदानाच्या आतमध्ये शिस्तीचं पालन, खेळाडू वृत्ती आपण जोपासताना पाहतोय, कारण एका लाईनअप मध्ये बाहेर येणं, एका लाईनअप मध्ये आतमध्ये जाणं हे एका चांगल्या टीमचं
गुण दर्शन या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटत आहेत. पहिली इनिंग संपली आहे. फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 47 धावा आणि विजयासाठी आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या त्या 48 धावा. आणि यानंतर होणारा सामना आहे तो सामना क्रमांक 4 माऊली फायटर्स वडाचा कोंड वर्सेस श्री मावळादेवी चांभारगणी बुद्रुक. चला बोट टीम कॅप्टन. अच्छा, माऊली फायटर्स वडाचा कोंड आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री मावळादेवी चांभारगणी बुद्रुक. या दोन्ही टीमचे कॅप्टन, बोट टीम कॅप्टन आपण विना विलंब ताबडतोब टॉस साठी मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. चला टॉस या ठिकाणी होईल. एक ग्रुप मध्ये आपण पाहतोय फाईट इथे चालू आहे. आदरणीय तुकाराम दादा सुतार यांच्या शुभस्थापन करतोय. टॉस का बॉस. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. तुम्ही पाहताय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे. माऊली फायटर्स वडाचा कोंड संघाने टॉस जिंकला आणि विन द टॉस चूज द बॅट फर्स्ट. एक धाडशी निर्णय आपण पाहतो या संघाने घेतलाय. कारण या अगोदर तुम्ही टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेणारे संघ पाहिलेत, मात्र यावेळेस एक धाडशी निर्णय असणार आहे तो. टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करू समोरच्या आमच्या प्रतिस्पर्धीला. मॅचला होतीये सुरुवात आणि घेऊन जातो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती. रंगलेला हा क्रिकेटचा थरार. उपस्थित प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहिला षटक आपण पाहतो टाकण्यासाठी आलाय तो गोलंदाज अजय, तर स्ट्रायकर फलंदाज नागेश. पहिल्या चेंडूचा सामना, पहिल्या चेंडूला फेस करेल नागेश. वा काय कमालीचा चेंडू होता. मानो गेंद जैसे बैट को तलवार को काट के निकल गई हो विकेट के बदस्तान में. धाव चेंडू, जबरदस्त मारा आपण पाहतो गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती उत्तराला जणू प्रत्युत्तर दिलंय. स्टंप थोडेसे सरळ करा. पाहिलं तर इथे 47 धावा या मैदानामध्ये जरी कमी वाटत असल्या तरी जिंकण्यासाठी जरी नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा ठरतील का? या धावा डिफेंड होतील का? ओ या दरम्यान सुरेख फटका, मॅजिकल ड्राईव्ह. कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला होता, मात्र भिंतीचा होता अडथळा आणि त्यामुळे मिळेल ती फक्त एक धाव. मोठा फटका होता आणि जर भिंत नसती तर काय झाले असते. जर आणि तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालत नाही, कारण हे क्रिकेट आहे. इथे जर तरला स्थान नाही मित्रांनो. मात्र जर तर शिवाय क्रिकेटचं पानही हलत नाही, हेही तितकंच खरं. एक धाव. धावफलकाचा श्री गणेशा अर्थात वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाला झालेली सुरुवात.
या आयोजन आणि नियोजनामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका आहे ते अजय कदम बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि काय कमालीचं षटक टाकतायत. उत्तराला प्रत्युत्तर कसं द्यायचं ना त्याचं याची देही याची डोळा हे दर्शन ते घडवत आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे जिल्हे नाही ते आणि आमच्याकडे देखील ती ताकद आहे गोलंदाजीमधून. आमच्याकडे असे काही हिरे आहेत जे आम्ही आमच्या धावसंख्येला डिफेंड करू शकतो. मिड विकेट झोन मध्ये मोठा फटका आलाय आणि एक टप्पा हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. 4 धाब्याने आपण पाहतोय धावफलक पुन्हा एकदा वेगानं पुढे जाईल आणि धावफलकावरती 5 मुखी परमेश्वर 5 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक 48 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एक चांगला फटका शुभमच्या बॅटमधून आलाय. हाच शुभम ज्याने गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली आणि फलंदाजी मधून देखील आपण पाहतोय ऑलराऊंडर जो सगळ्या बाबतीत परिपक्व मानला जातो त्याला आपण ऑलराऊंडर सांगतो. त्याला आपण अष्टपैलू म्हणतो. असा अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू शुभम मात्र यावेळेस समोरच्या दिशेने मोठं आक्रमण करतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. दर्शक मात्र बनतील दिवाणे आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024चा शानदार चौकार. या ठिकाणी ग्राउंड स्वयंसेवक आपण कुठे असाल कृपया या ठिकाणी आयोजक कमिटीशी संपर्क साधा. ग्राउंड स्वयंसेवक 4 धाब्याने आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचेल. धावफलकावरती धावा होतील 9. आक्रमण नक्कीच आपण पाहतोय शुभम मात्र या ठिकाणी करीत असताना फलंदाजीच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकामध्ये अजय सराने जी चांगली गोलंदाजी केली होती सुरुवातीला आता त्यावरती पाणी फिरवणारे 2 फटके या ओव्हरमध्ये पाहायला भेटले. पहिले 3 चेंडू लाजबाब होते. हो हा ना होकार नकार मात्र आणि त्या दरम्यान नकार येतोय. धाव भेटणार नाही. निर्धाव चेंडू षटकाची करतोय सांगता समाप्ती. 9 धावा. प्रति षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावांची गरज. 48 बनवायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात तर आपण पाहिलं तर करेक्ट रन रेटपेक्षा रिक्वायर्ड रन रेट आता 1 पॉईंटने पुढे असणार आहेत. म्हणजे फलंदाजी करणारा संघ हा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या 1 पाऊल पुढे आहे आणि नक्कीच आपल्याला पाहायला भेटतंय या माध्यमातून एक चांगली सुरुवात संत आणि सावकाश सुरुवात आपण पाहतोय. आणि सावध पवित्रा पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना मंगेशला तुम्ही पाहताय. स्पीडअप करा. पंच खेळाडूला थोडीशी सक्त ताकीद द्या. वेळ वाचवा. टाइम इज मनी. आयुष्यातून निघून गेलेला पैसा तुम्ही पुन्हा कमवू शकता मात्र वेळ कमवू शकत नाही. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. यावेळेस कट केले कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब फटका सीमारेषेला भेदेल आणि नजाकत ताकद या फटक्यामध्ये होती. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. दुहेरी अंकामध्ये धावफलक आणि याचबरोबर धावफलकावरती पूर्ण होतील त्या 13 धावा. ना कुछ तेरा ना कुछ मेरा जो दिया सब ऊपर वाले का. 13 धावा धावफलकावरती. हो यावेळेस सुंदर चेंडू बॅट पॅड एकत्रित आणलं. डिफेन्स मोड मध्ये आपण पाहतोय फलंदाज आणि या दरम्यान धाव मात्र भेटत नाहीये. कमबॅक मात्र गोलंदाज करतोय तो बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये विठ्ठल. ओहो दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू मात्र धाव घेण्यापासून पुन्हा एकदा नकार दिलाय. लगातार 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय या दरम्यान टाकत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम जे केले जात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. 48 धावा आणि टार्गेट समोर आपण पाहतोय असताना इथे ठिकाणी एक संघर्ष एक झुंज एक लढा मात्र या ठिकाणी देत आहेत. कारण याच भूमीमध्ये
इतिहास घडवणारे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. या आयुष्यामध्ये मरण आले तरी चालेल मित्रांनो, परंतु शरण जाऊ नका. त्यामुळे धावा जरी कमी असल्या तरी लढण्याची ताकद ठेवा, कारण मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शत्रूंचा सामना कसा करायचा याच राजाने आपल्याला शिकवलं. इथे 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 बराच वेळ चेंडू हवेत होता. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक सिंगल. या हिंदुस्थानाच्या अखंड रक्षणासाठी यांनी हा देश घडवला. ते आपले हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगतो लढायचं कसं. आणि या दरम्यान एक पॉवरफुल हिट मिड विकेटच्या डोक्यावरून डीप सीमारेषेच्या बाहेर शानदार सह्याद्रीचा छावा आणि इथे मिळतील 6 धावा. 6 धावेने मोठं आक्रमण केलं आणि या धाव फलकाला मात्र गती दिली जाते. धाव फलक पुढे सरकत असताना आकार घेणार आहे 21 धावा. या षटकारानंतर आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून शुभ मात्र आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 21 धावा. जिंकायचंय, बनवायचं तर 48 धावा. सलामीच्या जोडीने एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलाय, एक चांगली सुरुवात निर्माण करून दिली आहे आणि मात्र ही सुरुवात पुढे घेऊन जायची आहे. मात्र या बाजूने दुसरा संघ या ठिकाणी कशा पद्धतीने झुंजणार, लढणार. कारण असं म्हणतात की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. भाई मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ना करें मेरे दोस्त ये गलत बात है. प्रयत्न इथे तुम्हाला करावे लागेल आणि ते प्रयत्न करीत असताना प्रयत्नांची आता पराकाष्ठा तुम्हाला करावा लागेल. विकेट एखादी या ठिकाणी मिळवावी लागेल. मॅचमध्ये वापसी करायची असेल, मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर पर्याय आहे मात्र तो एक, आणि तो म्हणजे विकेट. त्यासाठी गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये कंबर कसावी लागेल, मेहनत त्या ठिकाणी घ्यावे लागेल, कष्ट करावे लागतील. कारण मी सकाळी सांगितलं की आयुष्यामध्ये क्षेत्र कुठलंही असू द्या मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असेल तर मग यशालाही पर्याय नाही. कारण देवानं देखील सांगून ठेवलं, माझ्याकडे मागून जर मिळालं असतं तर शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला भीक मध्ये कधीच कमी पडू दिलं नसतं. म्हणून कष्ट करणं हेच आपलं कर्म आहे, ते करावंच लागेल. पुढे सरसावत खेळलेला हा फटका, अजय सर चेंडू खाली आणि गलती की भाई कोई गुंजाइश ही नहीं. विकेट खाऊ का पतन और बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेटचं पतन. आणि ज्या चर्चेचा विषय आपण घेतला होता तो म्हणजे विकेट फलंदाजाची, आणि ती विकेट या ठिकाणी मिळाली. ब्रेक थ्रू मात्र या ठिकाणी निर्माण केलाय आणि कमबॅक कसं करू शकत होते आणि काय पर्याय होता मॅचमध्ये वापसी करण्याचा, तो पर्याय या ठिकाणी निवडला गेला आणि तिथे साथ भेटली अजय सरांची. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या लॉंग ऑन झोन मध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल. इथे बाद होऊन परततोय तो शुभम नागेश आणि मंगेशची जोडी आता पाहणार आहोत आपण मैदानाच्या आतमध्ये. तर 10 नंबरची जर्सी त्याने परिधान केलेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 नंबरची जर्सीवरती अजून जी पाबंदी लावली होती ती अजून हटवलेली नाहीये. तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय 10 नंबरची जर्सी, त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. कारण भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा अर्थात सचिन तेंडुलकर, आपण त्याला क्रिकेटचा देव मानतो. खरं तर त्यांच्या अंगावरती आपण 10 नंबर जर्सी परिधान करताना पाहिलेले आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी निवृत्ती घेतली, त्यांनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, त्यानंतर 10 नंबरची जर्सी ही बॅन वापरात आली नाही, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वापरली जाते. ओहो, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका
चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. धावफलक 4 धाब्याच्या मदतीने पुढे. 29 धावा. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव आणि ज्या खेळीसाठी तो ओळखला जायचा. आणि दोन्ही फटके आपण जर पाहिलं तर एक लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने आणि आता यावेळेस कव्हरच्या वेळेस ड्राईव्ह केलं चेंडूला आणि तिथे भिंतीचा अडथळा आहे. धावा मात्र धावून घ्यावा लागतील भावा. 2 धावा या दरम्यान येत आहेत आणि या 2 धावेवर धावफलक पुढे जाणार आहे 31 या अंकावरती. एक गडी बाद 31. नागेश आणि मंगेश ही जोडी आपण पाहतोय संघासाठी धावा जमवताना. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय आणि मैदानाच्या मध्ये खरं तर फलंदाजीच्या माध्यमातून त्याचा मानस काय आहे, त्याचे इरादे काय आहेत त्याने स्पष्ट केलेत. कदाचित सामना लवकर संपवण्याच्या मूडने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र प्रतिस्पर्धी संघ कशी झुंज देणार, कारण त्यांच्या समोर हा एक पेच आहे आणि त्याचं उत्तर मात्र मिळालं नाहीये. चेंडू एक टप्पा घेतोय आणि पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलाय पुन्हा एकदा शानदार चौकार. धावफलक पुढे 35 अंकावरती. जिंकण्यासाठी मात्र 13 धाब्यांची अजून गरज आहे आणि चेंडू मात्र जर पाहिले तर अजूनही 19 शिल्लक आहे. यस, 19 बॉल 13 धाबा. आता आपण जर पाहिलं तर समीकरण पूर्णतः या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आहेत. ओ समोर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल टिपला जाईल आणि विकेटचं होते पतन. एक मोठा धक्का मॅच मध्ये वापसी करण्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र जाता जाता त्याने आपलं काम मात्र पूर्ण केलंय. 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्या आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती तो बाद झालाय. म्हणजे 100% त्याचं काम त्याने हे केलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा आणि शेवटच्या 18 चेंडूमध्ये बनवायच्या त्या विजयासाठी 13 धावा. 18 चेंडू आणि 13. समीकरण जर पाहिलं तर थोडस या ठिकाणी अवघड आहे ते बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नाव अजय. रोहित, बॅटर रोहित आणि बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा कोठा जो आपल्याकडे आहे, दुसऱ्या षटकाचा जो कोटा आहे तो संपवतील अजय सर. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल आपण पाहतोय तिथे. यस यस यस, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल नाही का, सॉरी, डिसिजन मात्र माघारी घेतलं जातंय. चुकतो तो माणूस आणि जो चुकत नाही तो देव माणूस. खरं तर माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं म्हटलेलं आहे कोणीतरी, हरकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो कित्येक वेळा पंचांनी आपले निर्णय माघारी घेतलेले आहेत. मिस फीड, खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे आपण पाहताय समोरच्या टीमला या ठिकाणी नक्कीच फायदा होईल. खरं तर मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच कर्जबाजारी, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. संघाची परिस्थिती मात्र आधीच थोडीशी दयनीय खराब आहे आणि त्यात आणखीन खराब क्षेत्ररक्षण म्हणजे संघासाठी आपण किती खराब काम करतोय या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येईल. छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार मोठं स्वरूप घेतात, त्यामुळे मोठे धक्के देखील पाहायला भेटतात. ऑफ स्टंपच्या बाहेर लेंथ आपण पाहतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी थोडासा प्रयत्न तुम्हाला विकेट घेण्यासाठी करावा लागेल, कारण विकेट हा एकमात्र मार्ग आणि एकमात्र पर्याय मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. या दरम्यान सुपर शॉट, सुपर सेबी ऊपर, हाय अँड हँडसम. हा फटका सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार षटकार. गुडघा टेक वर भाई, तमाशा देख, बस देखते ही जाओ. जिंकण्यासाठी फक्त 4 धाब्यांची गरज.
हो या दरम्यान हा चेंडू उंच उडवलाय पायच्या तिथे लॉंग ऑन मध्ये चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर विनिंग शॉट आणि फार लवकर मॅच मात्र फिनिश केली एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय याचबरोबर विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र पुढच्या गेमसाठी शुभेच्छा सदिच्छा पुढच्या मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल त्यामुळे ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय या मॅचचा आपण देतोय प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड त्या ठिकाणी घेण्यासाठी मंचावरती आमंत्रित करू प्लीज कम ऑन द स्टेज मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच दिस मैन इज जिसने किया सब कुछ रोशन रोशन उसका नाम है रोशन प्लेयर ऑफ द मैच प्लीज कम ऑन द स्टेज रोशन